तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी शेतामध्ये फिरत होतो. आपल्या द्राक्ष बागेकडे आलो मी. तर आपण द्राक्ष बागेवर जाळी टाकलेलं आहे. पाखरं खाऊ नये म्हणून द्राक्षे. तर इथं एक पाखरू अडकलंय बघा इथं. मला दाखवतो 1 मिनिटं. बघा हे जाळीमध्ये अडकलंय. ती आपण आता सध्या काढणार आहे. आपण त्याला काय मरू देत नाही. किती उशीर झालं, किती अडकलं काय माहीत नाही. पण त्याला काढायचा प्रयत्न करू आपण. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, आपण हे पाखरू काढण्यासाठी आलेलो आहे. भीती पण आहे की आपल्याला चावेल की काय करेल, कसं काढायचं काय कळलं मला तर. तरी पण आपण प्रयत्न करूया. थांबा तुम्हाला. बघा मित्रांनो, कसं कसं हे करतं हे. चावलं पिवलं तर काय करायचं काय कळलं नाही. हे थांब, येडेचाळ करू नको. आहे त्याच्या बघा मित्रांनो, ते वरच्या साईडनं अडकलं खालच्या साईडनं अडकलं काय कळलं आपल्याला पण. तर आपण ह्याला कातर आणून कात्र्यानं कट करून आपण काढू ह्याला. तर थांबा, मी कातर आणतो जाऊन घरी. तर मित्रांनो, आपण कातर घेऊन आलेलो आहे. हे आपला भाव आहे. भाव काढायचा प्रयत्न करायला आहे बघा इथं. तरी पण काय ते गब्बाशीने पाखरू काय, तरी आपण प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आपण हाताने खूप प्रयत्न केला काढावं म्हणून, पण ती काय निघे नाही. आता कातराने जाळी कट करावं लागेल. जाळी कट करून त्याला काढावं लागेल. आता हीच शेवटचा पर्याय आहे त्याला. तर मित्रांनो, आपण कट करूया त्याला. जाळी कट करूया आपण. जाळी कट करून त्याला आजाद करून टाकूया. बघा, हे आपलं भाव कापत आहे जाळी. बघा कसं कापतंय ते. तर मित्रांनो, आपण जाळी कट करत आहोत. शेवटी हेच एक पर्याय राहिला आपल्यासाठी. बघा किती उशीर झालं अडकलं आहे पाखरू. ते कसं तडपडत आहे बघा. त्याला लवकर लवकर काढूया आपण. बघा मित्रांनो, आपण आता निम्मा जाळी कापलेलं आहे. त्या थोडंफार ते पंखामध्ये वगैरे अडकलेलं आहे, ते कापलेलं आपण. अजून थोडंसं राहिलं आहे, ते पण आपण कापून घेऊया. का तर खूप मोठं झालं आहे मित्रांनो, म्हणून कापताना थोडा त्रास व्हायला. बघा लगेच ते झटपटायला लागलं. थोडं राहिलेलं आता गळ्यात तेवढं अडकलं त्याचं, आणि ते झटपटून परत सगळं अडकून घेतलं ते. बघा त्याला फिरशे सगळं कापावं लागेल आता. तरी पण काय हात लावू दे ना ते. चावलं बिवलं तर ती एक भीती आहे, म्हणून आपण सांभाळूनच त्याला काढत आहे. आता ते थोडंसं राहिलेलं आहे, आता फक्त गळ्यात राहिलेलं आहे त्याच्या. आणि ते पण आपण आता धरलेलं आपला भाव त्याला. आता कापून घेतलं सगळ्याच, आणि कापून आता त्या पंखामध्ये वगैरे अडकलेलं ती जाळी वगैरे काढून घेतो. आणि त्या गळ्यात अडकलेलं जाळी काढून घेतो आपण, कारण त्याला उडताना त्रास व्हायला नको परत. ती कुठंतरी ती अडकलेलं परत त्याला वाढू देत नाही, म्हणून आपण त्याला काही त्रास झाला नाही पाहिजे ह्याची आपण काळजी घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आपण त्याच्या पंखामधलं वगैरे सगळं जाळी वगैरे काढून घेतो पटापट, आणि काढून घेऊन त्याला आजाद करून टाकूया. तर मित्रांनो, आपण त्याच्या पंखामध्ये वगैरे अडकलेलं सगळं जाळी काढून घेतलं, आणि त्याला आता आजाद करून टाकूया. तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.